जय शिवराय मित्रांनो, एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, डिस्कस करायची. मित्रांनो, तुम्ही जे ओरिजिनल एक्सरसाइज करतेत, डाएट करतेत किंवा मग शैक्षणिक क्षेत्रामधलं नॉलेज देतेत, ज्यांचे व्हिडिओ ओरिजिनल असतेत, की जे नॉलेजेबल असते, तर आपण सगळ्या कुटुंबासोबत, आपल्या मुलीसोबत, मुलासोबत, बहिणीसोबत बघू शकतो. त्यांना त्याच्याविषयी नॉलेज भेटन, त्यांचं आरोग्य किंवा मग ब्रेनसाठी चांगले. तर अशा लोकांना फॉलो करा, असे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. हे बघा, आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही आता असे नागडे उघडे व्हिडिओ बघता, फोटो बघता, किंवा मग ज्याला काहीच नॉलेज नसतं, पाया नसतो, ज्याचं काही महत्त्व नसतं, किंवा तुम्ही विथ फॅमिली बघू शकत नाही, तर अशा व्हिडिओला किती व्ह्यूज देता तुम्ही, किती लाईक देता. त्यापेक्षा जे ओरिजिनली काम करायचा प्रयत्न करतात, ठीक आहे, त्यांचे का प्रयत्न चालू असतील, त्यांना सपोर्ट करा, त्यांचे लाईक करा व्हिडिओ, त्यांना शेअर करा. म्हणजे तुम्ही उद्या तुमच्या पिढीला पुढं काय ते सर्च करणार आहेत हे तुम्ही आत्ता देणार आहेत. तुमचे लेकरं, तुमचे मुली, तुमच्या बहिणी किंवा तुमची आई किंवा तुमचा भाऊ हे काय सर्च करणार आहेत यूट्यूबवर, सोशल मीडियावर. सोशल मीडियाचा त्यानं कशा प्रकारे फायदा घेतला पाहिजे, की हेल्थसाठी, त्यांच्या ब्रेनसाठी, एक्सरसाइजसाठी, हे त्यांना कळलं पाहिजे. तुम्ही सर्च करताना ते बघत असते, तर तुम्ही आत्ता सोशल मीडियावर ज्या गोष्टीला महत्त्व देताल तीच गोष्ट सोशल मीडिया उचलून धरीत असते. तुम्ही, ठीक आहे, मलाच म्हणून नाही, तुम्ही कुणालाही जे चांगलं काम करते तर ॲनालिसिस करा, विथ फॅमिली त्याला महत्त्व द्या, डिस्कस करा फॅमिलीसोबत. आणि एक्सरसाइज म्हणजे नुसतं जिमच नाही, किंवा मग नुसतं एक्सरसाइज म्हणजे शरीराचीच नाही, ब्रेनची म्हणा, चांगला आहार म्हणा, जे नॉलेजेबल, जे समजा ट्युशन असते, तर किंवा मग एनिवन ज्याच्या तुमच्या पुढच्या पिढीला एखाद्या चांगल्या महापुरुषांविषयी नॉलेज झालं, ह्या सगळ्या गोष्टी बघत चला सोशल मीडियावर. तुम्ही सोशल मीडियावर ज्या गोष्टीला महत्त्व देता ती गोष्ट पुढे चलते. मग तुमच्या हातात आहे, तुम्हाला कुणाला पुढे न्यायचंय किंवा मग कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचंय, तुम्हाला पुढच्या पिढीला काय द्यायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे. तर ह्या विषयावर नक्की विचार करा मित्रांनो. आणि आपण काय कुणाला म्हणत नाही, ट्रोल करत नाहीत किंवा मग कुणा हे बघू नका ते बघू, पण तुम्ही काय देताय पुढच्या पिढीला, तुमच्या प्रामाणिकपणे तुमच्या मनाला त्या गोष्टीचं समाधान आहे का, याच्यावर नक्की विचार करा. थँक्यू मित्रांनो.